संघाच्या मुखपत्रातून अजितदारांना सोबत घेतल्यामुळे भाजपची प्रतिमा खराब झाल्याचा दावा केला गेला आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात भाजप का हरली असा सवाल अजितदारांचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी केलाय। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये भाजपच्या पराभवामागे संघाच्या मुखपत्रानं अजितदादांना सोबत घेण्यावर खापर फोडलं। पक्ष फोडाफोडी, अजितदादा आणि काँग्रेस नेत्यांना सत्तेमध्ये प्रवेश यावरून भाजपला संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून खडे बोल सुनावण्यात आले। पण यावरून अजितदादांच्या नेत्यांमध्ये मात्र संभ्रम दिसतोय। भारतीय जनता पार्टीचा पराभव हा उत्तर प्रदेशमध्ये झालाय, परंतु महाराष्ट्रामध्ये पूर्ण जबाबदारी अजितदादावर फोडण्यात आली। एखादी विजय झाला तर भारतीय जनता पार्टीचा, तर तो संघाच्या शिस्तीमुळे झाला असं म्हणून ती लोक नेहमी म्हणायचे आणि आज पराजय झाला तर अजितदादाचं नाव घेतायत। ती RSSच्या बातमी नाही, ते कोणी व्यक्तीच्या त्यांच्या विचार त्यांनी त्या वृत्तपत्रामध्ये काही त्यांनी दिलं असेल, त्याचा अर्थ हे नाही आहे की ती भारतीय जनता पार्टीची काही अधिकृत पोझिशन आहे। संघाचं मुखपत्र म्हणतंय की फोडाफोड आणि अजितदादांसह काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालं। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते हा दावा खोडून काढताना असं म्हणतात की मग उत्तर प्रदेशात भाजप का हरली। प्रफुल्ल पटेलांचं मत आहे की ती संघाची नव्हे तर एका व्यक्तीची भूमिका आहे। अजितदादांचे दुसरे प्रवक्ते उमेश पाटलांच्या मते दिल्लीमधल्या बैठकीत संघातून आलेले नेते सुद्धा होते आणि त्यांनी असा कोणताही दावा केला नाही। बारामतीच्या पराभवावर अमोल मिटकरी शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडे बोट दाखवतात। अजित पवार हा दावा खोडत बारामतीच्या पराभवाला स्वतःला जबाबदार धरतात। फडणवीसांच्या मते उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची मतं गेल्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी विजय झाला। राज ठाकरे यांच्या दाव्यानुसार मोदींच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मतदान झालं। भाजप म्हणते की विरोधकांनी संविधानाबद्दल खोटा नॅरेटिव्ह सेट करून अल्पसंख्याक समाजामध्ये भीती पसरवली। शिंदेंच्या गटातल्या गोगावलेंच्या मते मुस्लिम आणि दलितांमध्ये मोदींबद्दल भीती होती आणि भुजबळ म्हणतायत की अल्पसंख्याक समाज का दूर झाला या आजारावर आपण औषध शोधायला हवं। प्रचारावेळी शेवटची निवडणूक या अजित पवारांच्या विधानावरून वाद झाला होता। आज पुन्हा दादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी कदाचित ही शरद पवारांची शेवटची निवडणूक असावी म्हणून सुळेंना मतदान झाल्याचं विधान केलं। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना मतदान नाही केलेलं। बारामतीकरांनी पवार साहेबाची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल म्हणून पवार साहेबाकडे बघून मतदान केलेलं आहे। सुप्रिया सुळेकडे बघून मतदान नाही केलेलं। ही बाब जी आहे ती लक्षात घेण्याची गरज आहे। अमर वाघमारे, TV9 मराठी, मुंबई। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।